Nagpur, the very center of India. And when it comes to festivals, it becomes the center of devotion, energy, and celebration. This is not just preparation, it is a spectacle, the beginning of India's biggest festival. Nagpur doesn't just mark the center of the map, it marks the center of Ganesh Utsav. Hello and Namaskar Nagpur. I'm Omkar and today we are exploring Nagpur's one of the most oldest and fascinating areas, Chitarori. If you are from Nagpur, chances of your Ganesh idols have passed through these lanes of Chitarori are quite high. Chitarori stories goes back to Bhosle era. The name Chitari itself came from the artisans and painters who settled here centuries ago. They made idols, paintings, and even wedding decorations. And soon Chitarori becomes Nagpur cultural heart. दादा तुमचं नाव काय आणि शुभम श्रावण ठवरे. आणि तुम्ही किती वर्षापासून या बिझनेस 12 इयर झालेले आहेत. आणि चितारोळी मध्ये कसं एन्व्हायरमेंट असतो गणपतीच्या आजूबाजू आणि जेव्हा सणसुदी असते तेव्हा कसं काय इकडे एन्व्हायरमेंट बदलतो नॉर्मल दिवसापेक्षा? नॉर्मल दिवसापेक्षा तर बदलतोच, कारण की कस्टमर लोक येतात, बघण्याची हाऊस असते. गणपती हा फेस्टिवल फार मोठा फेस्टिवल मानला जातो आपल्या नागपूरमध्ये मोस्टली. तर त्यामुळे गणपती येण्याच्या नंतर म्हणजे गणपती जेव्हा येत असतो तेव्हा बघणाऱ्यांची चॉईसेसची लोकांची फार मोठ्या प्रमाणात रश असते. आणि मूर्ती बनवताना आणि मूर्ती जेव्हा आपण कस्टमर्सना देतो तर या पूर्ण जेवी प्रोसेस आहे त्यामध्ये तुमची भावनात्मक किती इन्व्हॉल्वमेंट असते या मूर्तींमध्ये किंवा बनवताना किंवा देताना, त्याच्याबद्दल काय सांगा? आमची तर भावना पूर्णच असते, कारण की आम्ही त्यांना घडवत असतो, त्यांना आकार देत असतो, त्यांना डोळे वगैरे सगळं आम्ही देत असतो. त्यांच्यामध्ये तर आमचं पूर्ण म्हणजे आत्माच असतात त्यांच्या. त्याच हिशोबाने मग जसं आमचे असतात आम्ही कस्टमरला दिल्यावर आमची म्हणजे एक वस्तू आम्ही त्यांना देतोय, गणपती सुपूर्द करतो आम्हाला. आणि गणपती सीझन मध्ये तर तुमच्याकडे वेळ नसतो आणि मी चितारोळीमध्ये आम्ही जेव्हा फिरतोय मागच्या अर्ध्या तासापासून तर आम्हाला एक एन्व्हायरमेंट पण कळून येतो. पण गणपती विसर्जन नंतर इकडे कसं काय एन्व्हायरमेंट मध्ये शिफ्ट होतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल येतो? आमच्या आयुष्यामध्ये तर बदल येत असतो, म्हणजे गणपती फेस्टिवल गेल्यावर दुसरा फेस्टिवल येत असतो, देन त्याच्यासाठी प्रोसेसिंग चालू होते गणपती गेल्यावर. थँक्यू सो मच दादा, आणि तुम्हाला गणेश उत्सवाच्या आणि गणेश आगमनाचीही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू आणि भेटत राहा आणि ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू. During Ganesh Utsav, this place transforms. From small idols for your homes to 18 feet tall giants, Chitarori is where your devotion is shaped. Artisans today are trying to make Ganpati totally eco-friendly, that is made up of Shuddha Mitti. But it's not all easy. Cheaper plaster of Paris idols are still made here. Because for artisans here, it is important that they keep the tradition alive and also earn a livelihood out of it. पंधरा वर्षापासून आम्ही मूर्त्या बाहेरून येतात अशा सिंपल मध्ये. त्याच्यानंतर आम्ही त्याला पूर्ण डेकोरेट, सजावट आणि कपड्याचं काम आम्ही करतो आणि विकतो. अच्छा. आणि चितारोळीचं वातावरण कसं आहे बिफोर गणपती म्हणजे गणपती सणाच्या आधी आणि गणपती सणानंतर आणि गणपती चालू असताना कसं वातावरण असतं आणि तुम्ही 15 वर्ष काय पाहिलेलं आहे चितारोळीमध्ये? चितारोळी म्हणजे आता नागपूर मधली मेन बाजार आहे गणपतीची आणि इथंच मूर्ती जास्त मिळते म्हणजे पुढे नागपूरमध्ये माहिती. तर त्यामुळं शेवटचे ते 15-20 दिवस असतात. आता आमचे दुकान तर 2 महिन्यापासून चालू आहे, तर इथं बुकिंग चालते आमच्या मूर्तींची. आणि जसं जवळ येत जाईल तस तसं इथं पब्लिक जास्त वाढते मूर्तींसाठी, म्हणजे 1-2 वाजेपर्यंत दुकान चालतं. आता 4 दिवस राहिले, आता याच्या अगोदर आम्ही दुकान आमचं 10 वाजताच बंद होऊन जाईल, आता 2 वाजतात. म्हणजे पब्लिक वाढत चालती कंटिन्यू जास्त. बरोबर. आणि म्हणजे इथं मूर्त्या तुम्हाला हर प्रकारे बघायला भेटते ना, प्युअर शुद्ध मातीच्या मूर्त्या. कारण पर्यावरण पण खूपच महत्वाचं. पूर्ण काळ्या मातीच्या मूर्त्या आमच्या. अच्छा.
आणि जेव्हा गणपती बाप्पा तुमच्याकडे येतो आणि तुम्ही सजावट करता हो. तेव्हा तुमची आणि त्या गणपती बाप्पाची चाललेली वार्ता काय असते आणि तुमचं ते भावनात्मक कनेक्शन कसं असतं? भावना तर म्हणजे आता फक्त आता मूर्ती अशी टेबलला समोर आली, तिच्यात मी नवं काय बनवू, ही मूर्ती कशी दिसन छान आणि हिला कसं सजवू. जसं तुम्ही आता पाहते मी याला मॅचिंग असा एक नेकलेस तयार केला, हो खूप सुंदर. तर याला मी मॅच हा केला. मग ते असं मी डोक्यामध्ये हे करत बसतो की आपली मूर्ती छान कशी दिसन सजवताना. म्हणजे तुम्ही एका मूर्तीला कसं अजून हा सुंदरता तुम्ही ऍड करताय. हा तर एक मूर्तीला कम्प्लीट मला 1 तास चालले जातो, एक तास. पूर्ण कपडे फेटा आणि सजावट ही. आणि दिवसातून तुम्ही किती मूर्ती करता? दिवसातून तशा 20च मूर्त्या बनतात. अच्छा, खूप खूप धन्यवाद दादा आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि तुम्हाला गणेश उत्सवाची तुम्हाला पूर्ण तुमचा जे संघटना आहे त्याला गणेश उत्सवाची खूप खूप शुभेच्छा हो आणि धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. So next time when you bring Ganesh idols home, remember the hands that made it. Chitarodi is not just a lane in Mahal, it is Nagpur's creative and devotional hub. And I couldn't have asked a better way to start my journey as your host at Nagpurified. Ganpati Bappa! मोरया. Thank you for watching. This was Omkar and you are watching Nagpurified. Stay tuned because next time we will be back with more such interesting stories from the heart of the city. And yes, don't forget to like, share and subscribe so you don't miss out on any update.